नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी खामगाव येथे स्वच्छतेचा जागर। खामगावात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त भक्ती, प्रेरणा आणि जनजागृतीची भव्य लाट, समाज प्रबोधन, स्वच्छता आणि निस्वार्थ सेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात काल अभूतपूर्व उत्साहात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। स्वच्छता हीच खरी सेवा या त्यांच्या अमर संदेशाने संपूर्ण शहर भारावून गेले। ढोल ताशांचा कडकडाट, टाळ मृदंगाचा निनाद, अभंग कीर्तनाच्या सुरावटी आणि घोषणांच्या जयघोषात निघालेल्या या शोभायात्रेने खामगावच्या रस्त्यांवर भक्ती आणि सामाजिक जाणीवेची प्रखर लाट निर्माण केली। शहरातील प्रमुख मार्ग भगव्या पताका, फुलांची सजावट आणि संतांच्या प्रतिमांनी दिमाखात सजले होते। यावेळी खामगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. अपर्णाताई सागरभाऊ फुंडकर यांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ अभिवादन केले। संत गाडगे महाराजांचा स्वच्छतेचा आणि समाजसेवेचा संदेश केवळ जयंतीपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्येक घराघरात, प्रत्येक कृतीत उतरवणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल, असे भावनिक प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, भजन मंडळे आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक, युवती, संतांच्या वेशात साकारलेले बालक आणि स्वच्छता जनजागृतीचे फलक हातात घेऊन चालणारे स्वयंसेवक यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी बनले होते। ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून शोभायात्रेचे स्वागत केले। काही भागात प्रतिकात्मक स्वच्छता उपक्रम राबवून संतांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यात आले। त्यामुळे ही जयंती केवळ उत्सव न राहता सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी ठरली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। संपूर्ण शहर एकवटल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले। संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त खामगावात उमटलेली ही भक्ती, सेवा आणि स्वच्छतेची स्फूर्तिदायी लाट आगामी काळातही समाजजागृतीचा दीप प्रज्वलित ठेवेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला।